1980चं दशक मुंबई अंडरवर्ल्डच्या दहशतीने थरथरत होती. पण जसजसा पोलिसांचा विळखा आवळला गेला तसं या गँगस्टर्सना 2000 किलोमीटर दूर एक सुरक्षित किनारा सापडला, दुबई. मासेमाऱ्यांचं छोटं गाव ते जगातल्या कुख्यात माफियांचं अनधिकृत हेडक्वार्टर. दुबईचा हा प्रवास एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये, कारण दुबईने स्वतःला फक्त व्यापाराचं केंद्र बनवलं नाही तर पैशांचा असा एक चक्रव्यूह तयार केला जिथे गुन्हेगारांचे काळे पैसे सुरक्षितपणे पांढरे होतात. असं हे वाळवंटातलं छोटं गाव गुन्हेगारांचा अड्डा कसा बनलं पाहूया आजच्या मुंबई माफिया सिरीजमध्ये. 1980चं दशक मुंबई बदलत होती. एकेकाळी अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर थांबणारं हे शहर आता पोलिसांच्या एन्काउंटरनी हादरायला लागलं होतं. एन्काउंटर स्पेशालिस्ट एका मागोमाग एक गँगस्टर संपवत होते. मुंबईच्या रस्त्यांवर राज्य करणाऱ्या डॉन्सनाच आता स्वतःच्या जीवाची भीती वाटू लागली होती. दाऊद इब्राहिम सारखे डॉन दुबईला जाऊन स्थायिक झाले आणि तिथूनच भारतासह जगभरात आपलं नेटवर्क चालवू लागले. पण ही फक्त दाऊदची गोष्ट नाहीये. हळूहळू दुबई फक्त एक शहर राहिलं नाही तर ते जगभरातल्या माफिया, ड्रग लॉर्ड्स, फ्रॉडस्टर्स, आर्म डीलर्स आणि टेरर लिंक्ड ऑपरेटिव्हसाठी सेफ झोन बनलं. आज परिस्थिती अशी आहे की काही लोक आपल्या देशात मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल असतात तर तेच दुबईमध्ये लक्झरी इन्व्हेस्टर्स म्हणून जगत असतात. प्रश्न हा आहे की दुबईमध्ये असं काय आहे की जगभरातले कुख्यात गुन्हेगार इथे येऊन सुरक्षित होतात आणि जगातल्या मोठमोठ्या एजन्सी सुद्धा त्यांना तिथून बाहेर का काढू शकत नाही? ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला दुबईच्या इतिहासात जावं लागेल. आजच्या दुबईकडे जग आश्चर्याने पाहतं. एकीकाळी तिथे ना बुर्ज खलिफा होता, ना आर्टिफिशियल आयलँड होते, ना लक्झरी कार्स होते. तिथे फक्त होतं वाळवंट. सुमारे 200 वर्षांपूर्वी दुबई हे एक छोटंसं मासेमारीचं गाव होतं जिथले लोक समुद्रातून मोती काढून विकून जगत होते. पण 1883 मध्ये मक्तूम बिन बुट्टी नावाच्या एका शेखने दुबईवर नियंत्रण आणलं आणि इथूनच अल मक्तूम कुटुंबाचं राज्य सुरू झालं जे आजही दुबईवर राज्य करतात. त्या काळात ब्रिटिश साम्राज्य वाढत होतं. भारत, अरब आणि युरोप यांच्यामधल्या व्यापारात दुबई महत्त्वाचं ठिकाण बनत होतं. पण दुबईची अर्थव्यवस्था पूर्णपणे मोत्यांवर अवलंबून होती. आणि मग 1920 नंतर जपानने आर्टिफिशियल मोती तयार करायला सुरुवात केली आणि ज्यामुळे दुबईची अर्थव्यवस्था अक्षरशः कोसळली. लोक उपाशी राहण्याच्या स्थितीत आले. नंतर मिडल ईस्ट मध्ये तेल सापडलं. सौदी, कुवेत, इराक, इराण सगळे देश तेलामुळे श्रीमंत होत होते. 1966 मध्ये दुबईत सुद्धा तेल सापडलं, पण खूप कमी प्रमाणात. दुबईचे शासक शेख रशीद बिन सईद अल मक्तूम यांना एक गोष्ट स्पष्ट समजली होती, जर आपण फक्त तेलावर अवलंबून राहिलो तर एक दिवस सगळं संपेल. आणि म्हणून त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. तेलातून आलेले पैसे त्यांनी महाल बांधण्यात खर्च केले नाहीत, तर पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रेड हब्स उभारण्यात गुंतवले. त्यांनी दुबईला ग्लोबल कमर्शियल हब बनवण्याचं ठरवलं. त्यानंतर 1971 मध्ये UAE स्थापना झाली आणि दुबईने जगभरातून व्यापार खेचायला सुरुवात केली. 1972 मध्ये पोर्ट राशीद सुरू झालं. नंतर जेबेल अली पोर्ट त्या बनवण्यात आलं आणि इथेच दुबईने एक असा निर्णय घेतला ज्याने त्यांचं भविष्य बदलून टाकलं. फ्री झोन्स. फ्री झोन्स म्हणजे काय तर दुबईने जगाला सांगितलं, इथे या, इन्व्हेस्ट करा, टॅक्स देऊ नका आणि पूर्ण ओनरशिप ठेवा. कॉर्पोरेट टॅक्स नाही, पर्सनल टॅक्स नाही आणि इम्पोर्ट ड्युटी सुद्धा जवळपास नाही. अशी कडक रेग्युलेशन्स नाहीत. म्हणजे जगभरातले कंपन्यांसाठी सुद्धा दुबई स्वर्ग बनलं. पण फक्त कंपन्यांसाठी नाही तर स्मगलर्स आणि क्रिमिनल्ससाठी सुद्धा. कारण भारताने गोल्ड इम्पोर्टवर रिस्ट्रिक्शन्स लावले होते. पण भारतीय बाजारात मात्र सोन्याची मागणी प्रचंड वाढत चालली होती आणि मग सुरू झाली गोल्ड स्मगलिंग. दुबई मार्गे सोनं भारतात यायलाच लागलं आणि याच काळात मुंबई अंडरवर्ल्ड आणि दुबई यांचं कनेक्शन तयार झालं. हाजी मस्तान, करीम लाला आणि नंतर दाऊद इब्राहिम हे लोक दुबई मार्गे करोडो रुपये कमवू लागले. दुबईलाही यातून फायदा होत होता, कारण पैसा येत होता आणि म्हणूनच दुबईने पैशाचा सोर्स फारसा विचारलाच नाही. त्यामुळे 1986 मध्ये दाऊद इब्राहिम दुबईला गेला आणि तिथूनच डी कंपनी चालवू लागला. ड्रग ट्रॅफिकिंग, गोल्ड स्मगलिंग, बेटिंग, आर्म्स ट्रॅफिकिंग सगळं दुबईत बसून. नंतर छोटा शकील, छोटा राजन, शरद शेट्टी अनेक जण दुबईला पोहोचले आणि काही वर्षातच दुबई भारतीय अंडरवर्ल्डचं अनऑफिशियल हेडक्वार्टर्स बनलं. पण दुबईची खरी ताकद फक्त टॅक्स फ्री सिस्टीम नव्हती, तर ती होती ट्रान्सपरन्सीची कमतरता. म्हणजे दुबईमध्ये प्रॉपर्टी कोणाची आहे, कंपनीचा रिअल ओनर कोण आहे हे शोधणं खूप कठीण होतं. आणि इथेच ब्लॅक मनीला सुरक्षित जागा मिळाली. क्रिमिनल्स दुबईत प्रॉपर्टी विकत घेतात, कॅशमध्ये डील्स करतात आणि काळा पैसा व्हाईट मनीमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे एका देशात मोस्ट वॉन्टेड असलेला माणूस दुबईमध्ये जाऊन लक्झरी इन्व्हेस्टर बनतो.
2002 मध्ये दुबईने फॉरेनर्सना फ्री होल्ड प्रॉपर्टीज खरेदी करण्याची परवानगी दिली आणि इथून गेम पूर्णपणे बदलला. जगभरातून पैसा दुबईत यायला लागला. लक्झरी विलास, सी फेसिंग अपार्टमेंट्स, पाम जुमेरा, बुर्ज खलिफा हे सगळं फक्त टुरिझमसाठी नव्हतं, तर ते ग्लोबल कॅपिटलसाठी होतं, लीगल आणि इल्लीगल दोन्ही. त्यानंतर दुबईमध्ये एक मोठा फायदा क्रिमिनल्सना मिळाला, कॅश इकॉनॉमी. अनेक देश कॅशलेस इकॉनॉमीकडे जात होते, पण दुबईमध्ये मोठ्या कॅश डील्स अजूनही सहज होतात. जर एखाद्या व्यक्तीने करोडो रुपयांची प्रॉपर्टी कॅशमध्ये विकत घेतली तर अनेकदा जास्त प्रश्न विचारले जाते. यामुळे मनी लॉन्ड्रिंग आणखी सोपं झालं. ब्लॅक मनी दुबईच्या रिअल इस्टेटमध्ये घाला, प्रॉपर्टी विकून व्हाईट मनी बाहेर काढा, एवढं ते सिंपल होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्स्ट्रॅडिशन, म्हणजे एखादा गुन्हेगार दुसऱ्या देशात पळून गेला तर त्याला परत आपल्या देशात आणण्याची प्रक्रिया. पण UAEचे फार कमी देशांसोबत असे करार आहेत आणि ज्या देशांसोबत करार आहेत तिथे सुद्धा कायद्यातल्या पळवाटा वापरून अनेक आरोपी वर्षानुवर्ष दुबईतच राहतात. म्हणूनच अनेक इंटरनॅशनल क्रिमिनल्स दुबईला सेफ एक्झिट प्लॅन मानतात. तसंच 2019 मध्ये दुबईने गोल्डन विजा सुरू केला. मोठी इन्व्हेस्टमेंट करा आणि 5 ते 10 वर्षांचा विजा मिळवा. त्यामुळे जगभरातल्या माफियांसाठी आणखी मोठ्या प्रमाणात दुबईत यायला सुरुवात झाली. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की बुर्ज खलिफा पासून ते पाम जुमेरा पर्यंत जगातल्या अनेक कुख्यात लोकांनी प्रॉपर्टीज विकत घेतल्या. दाऊद इब्राहिम, डॅनियल किन्हॅन, क्रिस्टी किन्हॅन, जॉन लिडायकर्स, काहींवर FBI वॉरंट्स आहेत, काहींवर करोडो डॉलर्सची बाउंटी आहे. पण तरीही ते दुबईमध्ये आरामात जगतायत. आणि ही फक्त माफियाची गोष्ट नाहीये. नीरव मोदी, क्रिप्टो क्वीन रुजा इग्नेटोवा, महादेव बेटिंग ॲप या प्रकरणाशी संबंधित आरोपी, अनेक आर्थिक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले लोक दुबईमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करून राहत असल्याच्या चर्चा होत असतात. कारण दुबईचा संदेश स्पष्ट आहे, तुम्ही पैसा आणा, बाकी आम्ही पाहू. पण दुबई पूर्णपणे लॉलेस आहे का? तर नाही. उलट दुबईमध्ये लोकल क्राईम लॉज खूप कठोर आहेत. सोशल मीडियावर अब्युझिव्ह पोस्ट टाकली तर दंड होऊ शकतो. म्हणजे दुबईचं मॉडेल वेगळं आहे. इथे शांत राहा, इन्व्हेस्टमेंट करा, लक्झरी लाईफ जगा, पण पब्लिक केऑस निर्माण करू नका. म्हणूनच जगातले अनेक डेंजरस क्रिमिनल्स दुबईमध्ये मात्र लो प्रोफाईल लक्झरी लाईफ जगतात. 1922 मध्ये FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने UAEला ग्रे लिस्टमध्ये टाकलं होतं, कारण मनी लॉन्ड्रिंग आणि वीक मॉनिटरिंगवर प्रश्न उपस्थित झाले होते. नंतर UAEने काही कायदे कडक केले आणि मॉनिटरिंग वाढवलं आणि 2024 मध्ये ग्रे लिस्टमधून बाहेरही आलं. पण तरीही जगभरातल्या अनेक एजन्सीज मानतात की दुबई आजही इंटरनॅशनल क्रिमिनल नेटवर्कसाठी कम्फर्टेबल झोन मानला जातो. आणि म्हणूनच आजचा दुबई हा 2 चेहऱ्यांचं शहर मानलं जातं. एक चेहरा जगाला दिसणारा लक्झरी, टुरिझम, प्रोग्रेस, आणि दुसरा चेहरा जो अनेकदा हेडलाईन्सच्या मागे लपलेला असतो, जिथे करोडो डॉलर्सचा काळा पैसा फिरतो, जिथे माफिया नेटवर्क्स ऑपरेट होतात आणि जिथे जगातले काही सर्वात डेंजरस लोक लक्झरी लाईफ जगत असतात. कदाचित म्हणूनच आज अनेक लोक दुबईकडे फक्त ड्रीम सिटी म्हणून पाहत नाहीत, तर एक अशा शहरासारखं पाहतात जिथे पैसा तो काळा असो किंवा पांढरा, शेवटी त्याचं स्वागत केलं जातं. आणि म्हणूनच प्रश्न अजूनही कायम आहे, दुबई खरंच फक्त एक आधुनिक शहर आहे की ते जगातलं सगळ्यात मोठं सेफ हेवन बनलं आहे, जिथे क्रिमिनल्स फक्त लपत नाहीत तर स्वतःचं एम्पायर उभं करतात.